हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल. ही सुंदर अशी पर्ल चेन आपण बनवायला शिकणार आहे. त्यासोबत मी इथे 2 प्रकारच्या अजून चेन्स दाखवल्या आहेत. हे काही मोठे बीड्स घेऊन आणि हे काही ओव्हल शेपचे बीड्स घेऊन. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. छान अशा टिप्स आहेत. आज आपण ही अशा प्रकारची पर्ल चेन बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान दिसते. आपण ज्या विकत रेडीमेड चेन्स घेतो ना त्यांना इतका छान लुक नसतो आणि क्वालिटी पण इतकी छान नसते. त्यामुळे आपण घरी कशी पर्ल चेन बनवता येईल हे बघणार आहोत. तर इथे मी 3 mm चे पर्ल्स घेतलेत. तुम्ही 2.5 mm किंवा तुम्हाला हव्या त्या आकाराचे किंवा हव्या त्या साईजचे मणी घेऊ शकताय. आणि त्यासोबत ही आहे गेज वायर. तर तुम्ही ह्यासाठी मी इथे 24 गेज किंवा 22 गेज या दोन्हीपैकी कोणतीही वायर तुम्ही यूज करू शकताय. टूल्स आहेत जे आपल्याला लागणार आहेत. राऊंड नोज प्लायर, फ्लॅट नोज प्लायर आणि कटर. मग सुरुवात करूया. तर ही जी वायर आहे ती सगळ्यात पहिली मी काढून घेते. आपल्याला जेवढी हँडल होईल तेवढी काढून घेऊ शकता तुम्ही. यातली थोडीशी वायर मी कट करून घेते. राऊंड नोज प्लायरच्या मदतीने मी ते यू आकार करून घेते आणि नंतर ही जी छोटी तार आहे ही या मोठ्या तारेवरती गुंडाळून घेते. 1 ते 2 वेळा गुंडाळून घ्यायचे. बाकीची जी तार आहे ती कट करून घेणार आहे आपण. ओके. राहिलेली जी एक्स्ट्राची तार आहे ती आपण कट करून दाबून घेणार आहोत. दाबताना काय होतं, दाबलं की ती वायर तशीच राहते. तर आपण हे एका साईडला पकडून राऊंड गोल आकारात फिरून घेणार आहे. राऊंड असं दाबून घ्यायचं. ओके, लक्षात येते का? हे असं पकडून गोल अशा पद्धतीने दाबून घ्यायचं. ओके, आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे दाबले गेलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण एक मणी घालून घेऊया. घातला. त्यानंतर पुन्हा राऊंड नोज प्लायरच्या मदतीने पकडायचं आणि 1 2 वेळा फिरवून घ्यायचं. त्याचसोबत इथं मी एक टिप देईन. जर तुम्ही राऊंड नोज प्लायर विकत घेणार असाल, तुम्ही स्वतः दुकानात गेला असाल तर तुम्ही बघू शकता हे याच्यामध्ये नाही, ते इथे जो गॅप आहे ना हा असा गॅप नाही पाहिजे. हा ॲक्च्युली चुकून माझ्या स्टुडंटने आणलेला आहे का आणि तिचा राहिला आहे आणि कदाचित ती माझा घेऊन गेली आहे त्यामुळं. तर हे बघू शकता तुम्ही इथं हा जो गॅप आहे ह्या दोन्हीच्या मध्ये हा हो नाही पाहिजे. त्यामुळं इथं मला पकडायला प्रॉब्लेम येतो. तो बघू शकता इथं पकडलं जात नाही. तर ही एक खूप छान टिप आहे की तुम्ही प्लायर घेताना व्यवस्थित बघून घ्या जर तुम्ही स्वतः दुकानात गेलात तर. त्यानंतर इथे राहिलेली तार मी कट करून घेते आणि एक्स्ट्राची जी तार आहे ती दाबून घेते. अशा प्रकारे इथे आपलं हे बनवून झालेलं आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण पुन्हा एकदा ही जी वायर आहे इथून काढून घेणार आहे. यू आकार करून घेतला. बघितला. त्यानंतर प्लायरच्या मदतीने 1 मिनिट मी दुसरा प्लायर घेऊन आले. पुन्हा एकदा जसं आपण सुरुवातीला केलं होतं यू आकार बनवून घ्यायचा आहे. छोटी वायर जी आहे ती मोठ्या वायरला गुंडाळून घ्यायची. बघू शकता तुम्ही 1 आणि 2. ओके. राहिलेली जी एक्स्ट्राची तार आहे ती कट करून घेते आणि राहिलेली तार दाबून घेते.
त्यानंतर पुन्हा एक पर्ल टाकणार आहोत आपण. एक, दोन. एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून घेणार आहे. अशाच पद्धतीने हे आपण लॉंग चेन करत जाणार आहे. इथे बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे मी चेन बनवली आहे. खूप छान असे चेन बनवून तयार झाले आणि त्या चेनपासून आपण खूप काही वस्तू बनवू शकतो. खूप ठिकाणी ही चेन यूज होऊ शकते. त्यासोबत तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही एवढा चॅनलला छान सपोर्ट करताय. आणि खूप जास्त सॉरी की काही दिवसांपासून मी अपडेट नव्हते, कारण घरात काही इश्यूज चालू होते, त्यामुळं मी अपडेटेड नाही राहू शकले. तर ही जी आपण चेन केली होती ती वापरून मी इथे मंडवळ्या तयार केल्या होत्या. कशा झाल्यात आपल्या मंडवळ्या हे मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. आणि त्याचसोबत पुढचा व्हिडिओ काय बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय. तर नक्की मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असंच आपल्या चॅनलला छान छान सपोर्ट करत राहा. आणि ही प्युअर हँडमेड ज्वेलरी जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देऊन ठेवते. थँक्यू. बाय बाय.